शत्रूच्याही धार्मिक भावनांना धक्का न लावणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते. मुसलमान इतिहासकार काफी खान त्यांच्या इतिहासात लिहितो की दूरदूरच्या प्रदेशातून येणाऱ्या व्यापारी लोकांच्या छावणीवर महाराज छापा घालायचे, त्यांच्या जवळचा सगळा माल हस्तगत करायचे. परंतु त्यांनी आपल्या सैनिकांसाठी काही सक्त नियम बनवले होते. आपले सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यासाठी जातील तिथे तिथे त्यांनी मस्जिद, कुराण ग्रंथ किंवा कोणतीही स्त्री, मुलगी असेल त्यांना त्रास देऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा उपसर्ग पोहोचवू नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती लागला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून आपल्या मुसलमान सरदाराला देऊन टाकायचा. आणि लढाई दरम्यान एखादी स्त्री सापडलीच आणि तिच्या आजूबाजूला तिचे नातेवाईक नसतील तर महाराज स्वतः तिचे नातेवाईक येईपर्यंत त्यांची काळजी घ्यायचे. महाराजांनी आपल्या आयुष्यात कधी कुठल्या स्त्रीला कधी त्रास दिला नाही. अशी उदाहरणे कितीतरी आहेत, इतिहासात ती लिहून ठेवली आहेत.